मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटेल यांना प्रदान केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन आणि बॅड लक म्हणू शकतो. 9 पॅकर्स आपण अतिशय चांगला खेळ आपल्या माध्यमातून दाखवला. या स्पर्धेत आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. तसेच जाऊया पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. पुढच्या सामन्याकडे आपण जाऊया. महत्त्वाचा सामना, शेवटचा सामना. त्यानंतर या मैदानामध्ये ट्विस्ट पाहायला भेटेल. कोणाचा फिटनेस जास्त आहे, कोण धावणार आणि कोण पहिला क्रमांक प्राप्त करणार, कोण लगेच सेमीफायनल मध्ये दाखल होणार ते देखील आपण पाहूया. तोपर्यंत मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे. यस, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात करा. अंपर्स NKM विरुद्ध सरस बॉईज. ओके. त्याचबरोबर मित्रांनो, शिवांश नाव्या रॉयल पुरस्कृत रॉयल चषक 2026 या स्पर्धेच्या निमित्त कुणाल दादा आपल्यास विनंती करतो, आपल्याला एक विशेष सन्मान करायचा आहे. कारण की सलग 3 दिवस या प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नव्हे भारतातील सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. आणि त्या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस आमच्या विक्रोळी पार्क साईडचे कॉमेंटेटर बॉक्स अंडरआर्म मधील विशालजी जाबीर सर यांचा विशेष सन्मान करण्यात येतो. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आपण वाजवूया. त्यांचा आवाज आपण ऐकला. सलग 3 दिवस SSS YouTube लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपली स्पर्धा पोहोचवण्याचं महत्त्वाचं कामगिरी केली आहे. त्याबद्दल विशाल जाबीर सर आपला मी विशेष आभार व्यक्त करतो शिवांश नव्या रॉयलच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा विशाल सर आपली भेट नक्की येणाऱ्या कुठल्या तरी स्पर्धेला नक्कीच पाहायला भेटेल. तोपर्यंत मी जातो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, महत्त्वाच्या सामन्याकडे, महत्त्वाच्या स्पर्धेकडे. मॅच क्रमांक 5 शेवटचा सामना पाहायला मिळतोय. चला लेट्स प्ले सर, चालू करा सामना. त्याच्यानंतर सर्व सामने सेमीफायनल आणि फायनल 10-10 बॉलचे खेळवले जातील. याची सर्व संघांनी नोंद घ्या. सेमीफायनल आणि फायनल 10-10 बॉलचे खेळवले जातील. याची संबंधित सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. शेवटचा सामना आहे लीग स्टेज मधील, नॉकआउट मधील, माफ करा. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती पहिलं दांडी 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 गुल. विकेटचं पतन पाहायला मिळते, विकेट पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती अप्रतिम बॉल. इथे पाहिलं तर पांडे गोल्डन डकचे शिकार झालेत, यावं लागेल माघारी. पहिला बॉल अप्रतिम हाताळताना पाहतोय. गोलंदाज पाहायला मिळत आहेत सूरज, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांनी धुमाकूळ घातला ते गोलंदाज पाहायला मिळत आहेत. सूरज वरळीचे गोलंदाज आहेत आणि त्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आणि इथे महत्वाचा आघाडीचा फलंदाज पांडे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल यष्ट्यांच्या बरोबर मध्ये विकेटचं पतन झालं. बॅटर 0 या धावसंख्येवरती बाद होताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण स्पर्धा सलग 3 दिवस SSS YouTube लाईव्हच्या माध्यमातून. त्याचबरोबर सर्व आमच्या महिला भगिनी आहेत, शिवसैनिक आहेत, त्यांचा वाकोला विधानसभा यांच्या सर्वांचं एकत्रितपणे आपण विशेष सन्मान करतोय. या स्पर्धेनिमित्त आपण दाखल झालात त्याबद्दल. रॉयल चषक 2026 आपल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. त्याबद्दल आपला सर्वांचा एक विशेष सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा डावखुरे बॅटर मैदानात आले. समोरच्या दिशेने मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं पाहायला मिळत आहे. कारण की ह्या मैदानामध्ये पाहिलं तर कुणाल दादांची रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा होते, टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा होते. आणि आता आपण पाहतोय त्यांच्या सहकार्याने ही रॉयल चषक क्रिकेट स्पर्धा, प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्व आमचे वाकोला विधानसभाचे शिवसैनिक महिला भगिनी इथं उपस्थित झाल्यात, त्यांचा विशेष आम्ही आभार व्यक्त करतो की आपण आलात. 11 वाजलेत तरी आपण या स्पर्धेला आलात आणि जी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा मनपूर्वक जाहीर आभार आम्ही व्यक्त करतो. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. कारण की कुणाल दादा आपल्याला माहिती असेल, कारण की आपली इथं रबर बॉलची सगळ्यात मोठी ओरम क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली आहे. परंतु ह्याच मैदानामध्ये आता 1 लाख रुपयाची देखील क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वैशिष्ट्य या मैदानाचं
जिथे जिथे कुणाल दादा आम्हाला पाहायला मिळतात तिथं तिथं मात्र मोठ्या स्पर्धा नेहमीच होतात. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा इथे प्राप्त होताना पाहायला मिळतील. कुणाल दादांबरोबर एक छोटी आठवण कॅमेऱ्यामध्ये कैद करताना आमच्या सर्व वाकोला विधानसभाच्या महिला शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की ह्याच्या पुढचे सर्व सामने हे 10-10 बॉलचे होतील. याची संबंधित संघांनी नोंद घ्या. मॅजिक बॉल प्रत्येक शेवटच्या बॉलचा 5वा बॉल हा मॅजिक बॉल असेल 2 ओव्हरमध्ये. काही येणाऱ्या थोड्याच वेळात विजेता देखील आपल्याला पाहायला भेटेल. तोपर्यंत जाऊया आपण शेवटच्या सामन्याकडे. आणि इथे विकेट 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 पाहायला मिळते. पुन्हा एकदा षटक क्रमांक 1 मध्ये दुसरी विकेट पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 ची समाप्ती इथे पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती, 7 या धावसंख्येवरती. चला टीम सरस, मीटिंग कमी करा. सुशील लक्ष ठेवा, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आपल्याला येणारे सर्व सामने वेळेत पूर्ण करायचे आहेत. त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे देखील आपण पाहतोय कुणाल दादा हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते 2026चा बायकरमॅन कोण ठरणार. त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती आम्ही एक क्वेश्चन टाकला होता की कोण बायकरमॅन ठरणार आहे. एकंदरीत 750 जणांच्या कमेंट्स आल्यात आमच्या पेजवरती, परंतु ज्यांच्या नावाची चर्चा होती ना ते सर्व संघ स्पर्धेच्या बाहेर गेलेत. आता नवीन कोणतरी पाहायला भेटेल कोण या बाईकवरती बसणार आहे. कारण की प्लास्टिक बॉल अंडरम बॉल क्रिकेटमधील पहिली स्पर्धा आपल्या बांद्रा विभागामध्ये होते. अभिमान आहे आपल्याला आपल्या वांद्रेकरांचा. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज हर्ष दाखल होताना पाहायला मिळत आहेत. वरळीचे गोलंदाज विरुद्ध चुनाभट्टी. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार आम्ही व्यक्त करतो. सर्वांना शुभरात्री. पुन्हा एकदा गॅप शोधून काढलाय, परंतु खेळाडू आहेत, फेकी करतील. बॉल पोचेपर्यंत जर पाहिलं एकंदरीत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. महत्वाचा सामना आहे, निर्णायक सामना आहे. याच्यानंतर उर्वरित फक्त 3 सामने ते 10-10 चेंडूचे खेळवले जातील. ओव्हरचा 5वा बॉल हा मॅजिक बॉल असेल, याच्याकडे देखील लक्ष ठेवावे लागेल. पुन्हा एकदा शफल झालेत. बॅटची टॉपेज लागली, परंतु खेळाडू आहेत तिकडे थोडेसे फंबल झालेत. आणि इथे पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंच निर्णय एकमेकांशी कोऑर्डिनेशन करतील. त्यानंतर जो निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय काय आलाय. पंच निर्णय कळवा. नॉट आउट. थँक्यू. आमच्यापर्यंत आपण निर्णय कळवा प्लीज, विनंती असेल आपल्याला. टायमिंग सांगितलंय आम्ही. फक्त आता टीम सरस 8 मिनिटं फक्त शिल्लक आहे. सुशील कॅप्टन्स आपण लक्ष ठेवा. या 8 मिनिटांमध्ये आपले उर्वरित किती बॉल राहिलेत. 12 बॉलचा खेळ पूर्ण झाला पाहिजे. पुन्हा शफल झालेत. पुन्हा आडव्या बॅटने खेळलेत. लॉंगॉन मध्ये खेळाडू आहेत, बॉलवरती येतील आणि चपळाई बघा. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 2. त्यानंतर तिन्ही सामने 10-10 बॉलचे खेळवण्यात येतील. पुन्हा गॅप शोधलाय, पुन्हा चांगला फटका, परंतु इथं पुन्हा 2 धावा इथे पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहिली टीम NKM या संघाची 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. 16 धावसंख्या झाली आहे. जाऊया निर्णायक षटकाकडे, तिसऱ्या षटकाकडे, कारण की ह्या षटकाची जादू पाहायला मिळते. शाप सिडीचा खेळ पाहायला भेटतो. बॉल क्रमांक 14 आणि 15 हा मॅजिक बॉल पाहायला मिळतो. जितक्या धावा तुम्ही 14 आणि 15 बॉलवरती काढाल तितक्या डबल धरल्या जातील. जर विकेट गेली तर 5 धावांना पॅनलाइज करावे लागेल. 5 धावांना पॅनलाइजच्या सामोरे जावे लागेल. लवकर जा, लवकर जा.
चला या पांडेजी मैदानाच्या बाहेर. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झालेत. सुशील संघाचे कर्णधार कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल इथे यश त्यांच्या मागे. पहा काय क्षेत्ररक्षण केलं जातंय. ओके, क्वालिफायर झालेले 4 कॅप्टन्स आपले 4ही धावणारे खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. क्वालिफायर झालेले 4 कॅप्टन्स सप्पे भारी, गल्ली बॉईज, त्याचबरोबर शिवांश नव्या, चौथा संघ वरळी फायटर्स आणि चालू असलेल्या सामन्यामधील आपल्याला 5वा खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल. मैदानामध्ये धावणार आहेत, 4 धावा कंप्लीट करणार आहेत आणि त्या 4 धावांमधून जो पहिला पोहोचेल तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. त्यानंतर लगेच 2 संघांमध्ये 10-10 बॉलची सामन्याला सुरुवात होईल. व्हाईट बॉल आताचा. थँक्यू सर. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव फलकावरती पाहायला मिळते. कोण ठरणार रोख रुपये 1,11,111चा मानकरी? कोण राहणार रोख रुपये 55,555चा मानकरी? येणाऱ्या काही आपल्याला अर्धा पाऊण तासामध्ये पाहायला भेटेल. आणि कोण जिंकणार ही 2 व्हीलर बाईक? पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न. बॉल जर पाहिला बॅटच्या आतमध्ये लागला, परंतु 2 धावा इथे पाहायला मिळतील. फेकी केली जाते. या 2-2 धावाने आतापर्यंत NKM बॉईज यांनी मात्र धावसंख्या चालू ठेवली आहे. या 2-2 धावा खूप महत्वाच्या आहेत. एक शॉट आहे का आत्ताचा? थँक्यू व्हेरी मच सर, धन्यवाद. स्टेट अंपरच्या भूमिकेमध्ये आकाश आखाडे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सागर आणि गणेश लेग पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. शफल झालेत. पुन्हा आडव्या बॅटने मारला बॉल, पाहिला लॉंग ऑन रिझन मध्ये येतोय आणि इथे बघा क्षेत्ररक्षण पहा किती अप्रतिम फेकी पाहायला मिळते. बॉल देखील तितकाच गॅदर चांगल्या प्रकारे केलाय. दुखापत होईल असं क्षेत्ररक्षण मित्रांनो करू नका. आम्हाला देखील माहिती आहे सामना महत्वाचा आहे, स्पर्धा महत्वाची आहे. आतापर्यंत आपण पाहिलं या मैदानामध्ये रबर बॉलची स्पर्धा झाली आहे, या मैदानामध्ये पाहिलं तर टेनिस बॉलची स्पर्धा झाली आहे, परंतु ह्या मैदानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये पहिल्यांदा एवढी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. ती म्हणजे शिवांश नव्या रॉयल या संघाची. धावसंख्या धावफलकावरती पाहिली. बॉल 2 बॉल झालेत. अजूनही तिसरा बॉल टाकला जातोय. पुन्हा एकदा 2 धावा पाहायला भेटतील आणि इथे आता मॅजिक बॉलला सुरुवात होईल. चला बॅटर दोन्ही बॅट आपण बदला आणि सिक्सर. धन्यवाद. सिक्सर ब्रँडने डिझायनिंग केलेल्या फायबरच्या बॅट आपण आणा खेळायला. केला तर तुम्ही या बॅटेने नाद, नाहीतर संपूर्ण बर्बाद. कारण की ह्या बॉलवरती मारल तितक्या डबल धावा धरल्या जातील. जर विकेट गेली तर 5 धावांना पॅनलाइज व्हावं लागेल. हे देखील या बॉलचं समीकरण आहे. धावसंख्या 23 ऑन अ बोर्ड. 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय. 23 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ISPLचा देखील धमाका चालू आहे, परंतु प्रेक्षक माहिती कोणाकडे वळलेत तर या बांद्रा नगरीत वळलेत, या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये वळलेत. संपूर्ण प्रेक्षक जर पाहिलं आमच्या प्लास्टिक बॉल विश्वातील संपूर्ण SSS YouTube लाईव्ह वरती लाईव्ह सामने पाहतायत. महत्वाची स्पर्धा अंतिम टप्प्यात येताना आपण पाहतोय. शेवटचा सामना टॉप 5 मधील, त्यानंतर लगेच सेमीफायनल आणि फायनलला सुरुवात आपण करू. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षण चांगलं. फेकी जर बॉल पकडला असता विकेट प्राप्त झाली असती. विकेट षटक क्रमांक 3 ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली धावफलकावरती. (27) ऑन अ बोर्ड. 27 शेवटचा षटक निर्णायक पाहायला भेटतंय. पाहूया गोलंदाजी करण्यासाठी
शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोण बॉलर दाखल होतील? चला, जे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बसलेत खेळाडू, आपण तिथून उठा आणि सरळ डगआउट मध्ये जा. चला, शेवटचं षटक बॉलर्स नेम हैदर, ज्याच्या नावाची चर्चा झाली आहे आता या स्पर्धेमध्ये, तो गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये गोलंदाज क्रमांक 4, वैयक्तिक पहिलं षटक. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉलला मात्र दिशा दिली. डीप मध्ये खेळाडू आहेत, फेकी पाहायला मिळते, परंतु 2 धावा इथे लोड केल्या जातील आमच्या स्कोर बोर्डवरती. चांगलं क्षेत्ररक्षण सोनू याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सोनूने देखील चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. संघाचे कॅप्टन सरस बॉईज, या संघाचे कॅप्टन सुशील देखील आपण पाहतोय. एक चांगले लेदर बॉल क्रिकेटपट्टू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते सुशील क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात दाखल आहेत. हैदर, पूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर हैदरने आतापर्यंत एक षटकार किंवा चौकार नाही मारलाय, परंतु सिंगल डबल धावाकडून त्यांनी देखील आपली धावसंख्या टॉप बॅटरच्या यादीमध्ये नेऊन ठेवली आहे. पुन्हा फुलर लेनचा बॉल, फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहा हैदरचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. इतक्या वर्ष क्रिकेट मी का खेळलो, प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, वरळीमध्ये का माझ्या नावाची चर्चा होते, तो गोलंदाज पाहायला मिळतोय. हैदर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या उर्वरित 3 बॉलवरती पाहूया. चारही संघांचे कॅप्टन्स आपल्याला सांगितलंय की आपल्या चारही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. धावणारे खेळाडू चारही वरती या व्यासपीठावरती. गल्ली बॉईज, सरस, माफ करा, गल्ली बॉईज, त्याचबरोबर वरळी फायटर्स, सप्पे भारी. 3 चेंडूचा खेळ झालाय. 32 धावसंख्या पाहायला मिळते. आणि श्रीवंश नाव्या, गणेश आमच्या पाठीमागे बसलेत, गल्ली बॉईजचे कर्णधार आहेत. त्यांनी महत्वपूर्ण सामन्यामध्ये सामना जिंकलाय आणि टॉप 5 मध्ये दाखल झालेत. वरळीचा संघ, वरळी नाक्यावरचा संघ. त्याचबरोबर पाहिलं तर आमच्या विभागाचे नगरसेवक आहेत ना दादा, दत्ताजी नरवणकर आहेत, वरळी 197, आणि त्यांच्या विभागातील संघ आहे वरळी नाक्यावरचा. नगरसेवक दत्ताजी नरवणकर, विभाग क्रमांक 197, वरळी नाका, मुंबई क्रमांक 18, सध्या नियुक्त झाल्यात. त्यांच्या पत्नी नगरसेवक पदाचा त्यांनी पदभार स्वीकारलाय. त्यांच्या विभागातील संघ आणि त्यांचा आवडता विभाग म्हणजे वरळी नाका टेनामेंट 141, त्या विभागातील संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहूया. अप्रतिम चेंडू हाताळताना पाहतोय गोलंदाजाला. विकेट इथं पाहायला मिळते. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जाईल. षटक क्रमांक 4 ची देखील समाप्ती झाली आहे. धावसंख्या पाहिली 34 धावा झाल्यात. 35 धावांचा पाठलाग करायचा. टीम सरस बॉईज वरळी, लगेच आपले 2 बॅटर आपण मैदानात दाखल करा. आणि त्याचबरोबर टीम NKM सुनाबट्टी, आपण देखील आपले लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तोपर्यंत आपण घेऊया 2 मिनिटांचा ब्रेक. धन्यवाद. चला, सरस आपले दोन्ही बॅटर मैदानात दाखल करा. त्याचबरोबर विनंती असेल टीम NKM लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानात दाखल व्हा. येणारे 20 बॉल विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. त्यानंतर सुपर 4,
सुपर 5 रनिंग होईल, 4 धावा धावावे लागतील. जो पहिला येईल तो सेमीफायनलला दाखल होईल. त्यातल्या 2-2 मध्ये 10-10 बॉलचा सामना होईल. जो जिंकेल 2 संघ ते सेमीफायनल मध्ये दाखल होतील आणि त्यानंतरचा निर्णय विकी कदम बॉल आउट करणार ते. ओके, म्हणजे त्यातला जो जाईल फायनलला म्हणजे आता बघू. चला, विनंती आहे पांडेजी, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. विनंती असेल. आपण आतापर्यंत 2 दिवस सहकार्य केले चुनापट्टी संघ, त्याबद्दल आपला मी विशेष आभार व्यक्त करतो. मोठ्या स्पर्धेमध्ये आपण मोठी कामगिरी केली आहे. चुनापट्टी संघ आता आपण 35 धावा केल्या आहेत, 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचं समीकरण आपण पाहिलं. स्पर्धेचं समीकरण पहा कशा प्रकारे असेल. मी पुन्हा एकदा सांगतो, 5 खेळाडू धावतील, त्यातला 1 खेळाडू जिंकणार. या संपर्स त्यातला एक खेळाडू जिंकणार, तो सेमीफायनल मध्ये दाखल होणार. 2 संघ असतील, 4 संघ, त्यांच्यात 2 सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतील. त्या 2 सेमीफायनल मधील 2 संघ जे जातील सेमीला, त्या दोन्ही संघांचे लकी ड्रॉ चिठ्ठी उडवली जाईल आणि जी चिठ्ठी ज्याच्या नावाची येईल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल, हे देखील लक्षात घ्या. सागर, सेमीफायनल वाला जाणाऱ्याला कंपल्सरी सेमीफायनल खेळावे लागणार, हे लक्षात घ्या. चला जाऊया आपण दुसऱ्या इनिंग कडे. गोलंदाज क्रमांक 1 आपल्याला पांडेजी मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहिलं बॅटर सुशील आणि दुसऱ्या बाजूला हसन पाहायला मिळतील. पहिला बॉल जर पाहिला यष्ट्यांच्या बाहेर सुरुवात झाली आहे वाईट बॉलने. पहिला बॉल वाईट पाहायला मिळतोय. पहिला अतिरिक्त धाव फलकावर पाहायला मिळते. महत्वाचे उर्वरित फक्त 3च सामने शिल्लक आहेत. 10-10 बॉलचे ते सामने होतील. सर्व मात्र खेळाडू आता इथे पाहायला मिळतील, धावणारे पळणारे. परंतु माझ्या नजरेमध्ये आतापर्यंत एकच खेळाडू जरा दिसतोय, तो स्ट्रॉंग धावणारा, तो म्हणजे संकेत पाहायला मिळतोय. पळावे लागेल, धावावे लागेल, संघासाठी मातीत देखील लोळावे लागेल. दुसरा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. खेळाडू आहेत, क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते आणि त्याच्या जाग्यावरती एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरी धाव देखील इथं प्राप्त पाहायला मिळते. टीम एनकेएम खेळाडू क्षेत्ररक्षण करावे लागेल, कॅच पकडावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, तर ही धडपड करावी लागेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, सलग 2 दिवस महाराष्ट्राचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टे सर ते देखील माझ्या समवेत या स्पर्धेमध्ये समालोचन करत होते. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ इंडिया हरिजी पांड्या सर इथे चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल फेकून दिलाय, सरळ सीमारेषा पलीकडे आलाय. दणदणीत खणखणीत अर्थातच रॉयल चषक, त्याचबरोबर कुणाल दादा दणदणीत खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय सीमा पलीकडे, 6 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळते पहा. बॅटर आहेत सुशील, संघाचे कर्णधार. पुन्हा एकदा डोक्यावरून मारलाय, 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट पाहायला मिळतात. सुशील फलंदाजीसाठी आलेत. कॅप्टनने मात्र महत्वाची भूमिका आपल्या खांद्यावरती घेतली आहे. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. परंतु या फटक्याने मात्र बॉल क्रमांक 2 वरती सगळ्यांचं लक्ष वेधलंय. इथे पुन्हा समोरच्या दिशेने फेकी चुकीची आणि त्याचा फायदा झालाय सरस बॉईज या संघाला. 2 धावा ऍड होतील. 2 धावाने धावसंख्या पहिली धाव फलकावरती ती म्हणजे 14 पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी केली आहे सुशीलने आतापर्यंत. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, मातीला घासून जाणारा बॉल
आणि येणाऱ्या त्या 2 धावा. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर एका षटकामध्ये टीम वरळीच्या सरस बॉईजने धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती नेऊन पोहोचवलेली आहे. कुणाल दादा, ह्या संघाने गेल्या वर्षी रॉयल चषक 2025 ची स्पर्धा जिंकली होती आणि तो संघ आता चांगलं कामगिरी करताना मैदानात पाहायला मिळतोय. टॉप 5 मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. 40 संघ मुंबईतील दाखल झाले होते. एक संघ कल्याणचा संघ दाखल झाला होता, ग्रामीण संघ. त्या संघाने देखील उल्लेखनीय कामगिरी केली. त्याचबरोबर अमरावती आणि सांगलीवरून देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्हाला कॉल आले होते, परंतु थोडंसं नॉलेज नसल्यामुळे आम्ही त्या संघाला सांगितलं आपण स्पर्धा पहा कशा प्रकारे खेळली जाते, त्यानंतर पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही दाखल व्हा ही स्पर्धा खेळण्यासाठी. आम्ही आपलं आमच्या वांद्र्या नगरीमध्ये हार्दिक स्वागत करू. पुन्हा चांगला ड्राईव्ह केलाय बॉलला, ढकललाय बॉलला, अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, डाऊन द ग्राउंड. धावसंख्या पाहिली ती 17. आठवण करून देणारा जर्सी क्रमांक 17 पाहायला मिळतोय. साऊथ आफ्रिकेचे 360 मॅन AB डेव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चला, सर्व धावणारे खेळाडू तयार राहा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेत खेळाडू आहेत. मिडॉन मध्ये मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. एका बाजूला पाहिलं तर मिडॉन क्षेत्रामध्ये 4 खेळाडू पाहायला भेटतील. एक डीप मध्ये आहेत, त्याचबरोबर एक स्क्वेअर लेग मध्ये आहेत, त्याचबरोबर एक व्ही शेप मध्ये देखील खेळाडू पाहायला मिळत आहेत. 4 खेळाडू तैनात आहेत या बाउंड्री लाईनच्या दिशेने. हसन पाहायला मिळतात, ज्यांच्या बॅटमधून 3 षटकार हॅट्रिक पहिलीची नोंद केली होती, तो हसन पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय खेळाडू आहेत. फंबल होतील तोपर्यंत सुशील सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये दाखल होतील. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अंबर्स डॉट बॉल आहे या. धन्यवाद, थँक्यू. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या पाहिली ती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील घेतली जाईल. सुशील पळतायत कारण की ते लेदर बॉलचे क्रिकेट खेळाडू आहेत. प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट देखील चांगलं खेळतात. वरळीमध्ये चांगलं नाव आहे. धावसंख्या 22 ऑन अ बोर्ड. बावीस डबल डिजिट धावसंख्या पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये मॅजिक बॉलचे देखील 2 बॉल आहेत. त्या बॉलसाठी थांबणार. त्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या तर 4 धावा ऍड होतील. चांगला निर्णय पाहायला मिळतो. विकीजी कदम, गणेशजी कोकाटे, अमीन इनामदार त्यांनी अभूतपूर्व हे नियोजन केलंय. अंतिम दिवस काही येणाऱ्या क्षणातच आपण आता 5 खेळाडू धावतील. एक रेस पाहायला भेटेल. आतापर्यंत आपण रेस पाहिली ती रेसकोर्स मध्ये, परंतु या मैदानात एक रेस पाहायला भेटेल. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल घोषांक धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचलाय. 9 बॉल, अजूनही 12 धावांची आवश्यकता. नऊ बॉल सांगितलं मी पांडेजी, 9 बॉल नाही सांगितलंय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप शोधलाय. खेळाडू आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॉल चाललाय सरळ दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या 27 ऑन अ बोर्ड. आलेत, धावसंख्याच्या जवळ आलेत. सरस त्यांनी सकाळी सांगितलं होतं कालच्या दिवशी मला की आम्ही प्रयत्न करणार पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकण्याची, आणि तेच प्रयत्न मैदानात पाहायला मिळत आहेत. टॉप 5 मध्ये जो संघ जिंकेल तो दाखल होईल. अजून मॅच ऑन आहे. ह्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता होती. वरून सारखा नन्ना मुन्ना जादूगार याने 2 बॉल डॉट काढले. मॅच आलेली 2 बॉल 4 वरती. शेवटच्या बॉलला अनिकेतने षटकार ठोकला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर रुपेश पालशेतकर बाउंड्री लाईनच्या पुढे होते. चला, मॅजिक बॉलला सुरुवात करा. बॅट बदलावी लागतील. बॅटर हे महत्वाचे 2 बॉल आहेत. धन्यवाद. तिथे खेळाडू पुढे होते त्यामुळे कुठेतरी पाहिलं तर तो बॉल डोक्यावरून बाहेर गेला आणि सरळ कार्पेटला लागला आणि षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली 27.
7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता विजयासाठी. मॅजिक बॉल आहे, या बॉलवरती विकेट मिळाला तर 5 धावा झटकन खाली होतील. जर सिंगल डबल काढले तर डायरेक्ट 4 धावा प्लस होतील. पाहूया बॅटर आतापर्यंत विकेट, ओहो विकेट अजून गेली नाहीये. भागीदारी पाहिली दोन्ही खेळाडूंची, 27 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. चांगला खेळ पाहायला भेटतो मैदानामध्ये. लगेचच येणाऱ्या वेळेत 2 सेमीफायनल मेगा फायनल सुरुवात होईल. 10 बॉलचे सर्व सामने खेळले जातील. मॅजिक बॉल, काय जादू होते. ड्राईव्ह केला बॉलला, खेळाडू नाही आहेत. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि इथे 3 धावा इथे पाहायला भेटतील. म्हणजे 3 दुने 6, 6 धावा ऍड होतील. आता जिंक एक शॉर्ट रन्स आहे, शॉर्ट आहे का? ओके, तर 4 धावा आपण ऍड करू. येणारे 6 बॉल सहा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता. मॅजिक बॉल पुन्हा बॉडीवरती आदळलाय. रिक्स घेणार नाहीये टीम सरस, त्यांना देखील माहिती हा बॉल डॉट जाऊन देत, आम्हाला काही फरक पडत नाहीये. पुढच्या 5 बॉल मध्ये आम्ही ते 4 धावा कंप्लीट करणार. धन्यवाद. चला टीम मीटिंग नका घेऊ पांडेची, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे, ही विनंती असेल आपल्याला. आमच्या कॉलिंगकडे लक्ष द्या. पांडे, संदीप पांडे गोलंदाज पाहूया. गोलंदाज क्रमांक 4, येणारे 5 बॉल 4 धावांची आवश्यकता पाहायला भेटेल. तुषार, गोलंदाज तुषार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये संपूर्ण ज्या जर्सी आहेत त्या संपूर्ण जर्सी आमच्या मुख्य व्यासपीठावरती अंतिम सामन्यापर्यंत थांबणार आहेत. आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय कुणाल दादा सरमकर यांनी पुरस्कृत केले गेले आहेत. दादा आपलं खूप विशेष आभार आम्ही व्यक्त करतो की आपण प्रत्येक स्पर्धेला एक दर्जा देण्याचं काम आपण नेहमी करता. चला संदीपजी पांडे, वेळ घेऊ नका. येणारे 5 बॉल विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. हसन, पहिला बॉल यष्टांच्या बाहेर, पहिलाच वाईट बॉल टाकला जातोय. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. सफल झाले, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर्स मधून खेळाडू धावत येतील, पळत येतील, फेकी करतील, फेकी चुकली आहे आणि इथे आता सामना बरोबरी सुटलाय. परंतु या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी चेसिंग आपल्याला करावे लागेल. 1 धाव कंप्लीट करावी लागेल. चला प्रथमेश लगेच लाईन पाडून घ्या, तिथून देखील लाईन पाडून घ्या आणि 5 खेळाडूंना उभं करा मैदानामध्ये. येस, बाकी मैदानात कोण नाही राहणार. इथे सरस बॉईजचा संघ विजयी ठरलाय. टॉप 5 मध्ये जाताना आपण त्यांना पाहतोय. आणि आता या मैदानामध्ये आतापर्यंत आपण रेसकोर्स मध्ये घोडे पळताना पाहिलेत, परंतु या मैदानामध्ये आता खेळाडू पळताना पाहणार. मी देखील जातो मैदानामध्ये थेट. आतमध्ये कोणी नाही जायचंय, सरस बॉईज बाहेर या. आणि गर्दी मैदानात कोणाची पाहिजे. सरस बॉईज मैदानाच्या बाहेर या. गुड बॉलिंग सूरज, कॉंग्रॅच्युलेशन. चला आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. एक निर्णय आपण पाहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटच्या तो उर्वरित सेमी आणि फायनल पाहायला भेटेल. तोपर्यंत इथं 5 खेळाडू पळतील, कोणी मैदानात दाखल होणार नाहीये. सर्व टीम बाहेर, फक्त तुमचे पळणारे 5 खेळाडू इथे दाखल होतील. एका बाजूला पाहिलं वरळी फायटरचा वंश पाहायला भेटतोय, दुसऱ्या बाजूला पाहूया सप्पे भारी टीम. सप्पे भारी टीमचा या पळणारा खेळाडू मैदानात दाखल व्हा, बॅट घेऊन मैदानात दाखल व्हा. चला सप्पे भारी संदीप इथे दाखल झालेत पळण्यासाठी. त्याचबरोबर तिसरा खेळाडू सोनू आपल्याला पाहायला मिळतोय. टीम सरस बॉईज या संघाचा खेळाडू पाहायला भेटेल. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा शिवांश नवव्या, आयन शिवांश नवव्या खेळाडूकडे. 5 टीम मध्ये 5 जण धावणार. जो जिंकेल तो सेमीफायनलला दाखल होईल. जे उर्वरित 2 संघ असेल ते सेमीफायनल खेळतील. त्याच्यात 2 संघ येतील.
सेमीफायनलला जो संघ जाईल पहिला त्याला कंपल्सरी मॅच खेळावी लागेल. जो सेमीफायनल मध्ये 2 संघ जातील त्यांच्या चिठ्ठ्या उडल्या जातील आणि त्यातून ज्या टीमची चिठ्ठी येईल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल. ओके, धन्यवाद, थँक्यू. चला या वंश या साईडला या. अंपर्स उभा राहा, प्रॉपर लक्ष ठेवा. चला मैदानाच्या बाहेर शिवांश नवव्या संघ मैदानाच्या बाहेर व्हा. चला मैदानाच्या बाहेर कोण नाही थांबणार, कोणी नाही. हा, कमिटीवाले राहील. अमीन, आपण आता खेळताय मैदानाच्या बाहेर जा. सर्व कमिटी मेंबर्स आहेत इथे, लक्षात ठेवा. आकाश आखाडे, विकी कदम, 5वा संघाचा खेळाडू. चला सप्पे भारी, चला 5वा खेळाडू पाठवा. अजून एकदा सांगतोय तुम्हाला, ऐका. 5 संघाचे खेळाडू अजून एकदा सांगतोय, ऐका. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ एंडिंग इथं असेल आणि त्याचबरोबर सामने देखील सांगतो कसे खेळवणार. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. पहिला क्वालिफायर होईल, दुसरा येईल तो दुसरा, तिसरा येईल तो तिसरा, त्या दोघांची मॅच. चौथा, 5वा त्या दोघांची मॅच. सर्वांना साईड करा कारण की लाईव्ह आहे स्पर्धा. कॅमेरा आम्हाला टिपायचा आहे. सर्वांनी इकडनं बाजूला व्हा. शिवांश नवव्या, चला व्हा बाजूला. सर्वांनी विनंती असेल, सर्वांनी आम्हाला माहिती आहे सपोर्ट करायचा आहे. तुम्ही शूटिंग घ्या, काही करा, हरकत नाही. स्पर्धा युट्यूब लाईव्ह वरती आहे. SSS युट्यूब लाईव्हची स्पर्धा चालू आहे. चला एक आपण टेनिस बॉल मध्ये पाहिलंय. हॅलो 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 चला काउंटडाऊन केलं जाईल. 3, 2, 1 काउंटडाऊन करू. 4 खेळाडू तयार, 5 खेळाडू तयार आहेत. एकदा प्रेक्षकांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. नवीन नियमासाठी प्लास्टिक बॉल मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय. संपूर्ण 5 टीम तयार आहेत. तयार राहायचंय. 3, 2, 1 पाटिया पाटिया पाटिया. 3 झाल्याशिवाय कोणी पळू नका प्लीज. फाऊल दिला जातोय. 3 म्हटल्याशिवाय कोणी पुढे येणार नाहीये. 3 म्हटल्याशिवाय कोणी पुढे येणार नाही, लक्ष ठेवा. लाईनच्या मागे राहा. आता जोन कोण डायरेक्टली पुढे जाईल त्याला फाऊल केला जाईल. 5वा येईल, लक्षात घ्या. लक्षात ठेवा, थांबायचं आहे. 3, 2, 1 पहा कोण जिंकणार, कोण जिंकणार. 1 धाव कंप्लीट. पाहूया कोण जिंकणार. दुसरी धाव कंप्लीट.
तिसरी धाव कंप्लीट आणि चौथा सोनू पाहायला मिळतोय. अप्रतिम अप्रतिम. चला मैदान खाली करा सर्वांनी. मैदानाच्या बाहेर व्हा. मैदानाच्या बाहेर व्हा सर्वांनी. मैदानाच्या बाहेर व्हा. चला या. चला सर्व मैदान खाली करा आणि जाऊया सेमीफायनल कडे. चला. पाणी नाही. चला या. चला मैदान सर्वांनी खाली करा. मैदानाच्या बाहेर या सर्वांनी. चला कोणीही पळू नका. मैदानाच्या बाहेर या सर्वांनी. हा चेक केलेला आहे. कॅमेरामध्ये देखील आमच्या टिपलेला आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका. कॅमेऱ्यामध्ये आम्हाला कळेल पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. बरोबर आहे. येस थँक्यू. आम्ही सांगू तोपर्यंत कोणीही इथं जजमेंट लावू नका. आमच्या कॅमेऱ्यामध्ये सर्व टिपलेलं आहे याची देखील आपण नोंद घ्या. तोपर्यंत मैदान खाली करा. चला सर्व संघ मैदानाच्या बाहेर जातील. लगेच आपण टॉस सोडून घेऊ सेमीफायनल 1 आणि 2 चा. चला आपण सांगूया. मी जातोय ट्रिपल एस लाईव्ह कडे. त्यांच्या माध्यमातून मला कळेल की कुठला संघ पहिला आलाय, कुठला संघ दुसरा आलाय, कुठला संघ तिसरा, चौथा आणि पाचवा. त्याचबरोबर मी अनाउन्समेंट करतोय. पहिला संघ सेमीफायनलला कोण दाखल झालाय, दुसरी सेमीफायनल कोणाची आहे, तिसरी सेमीफायनल कोणाची आहे. लक्षात घ्या आमच्याकडे संपूर्ण क्लिअर आलंय. पहिला सेमीफायनलला संघ दाखल होतोय. स्लो मोशन मध्ये संपूर्ण पाहिलंय. सेमीफायनल मध्ये पहिला संघ दाखल होणारा टीम वरळीचा सरस बॉईज. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. त्याचनंतर सेमीफायनल क्रमांक 1 सोनू पळालाय, पहिला आलाय. सेमीफायनल क्रमांक 1 वरळी फायटर्स विरुद्ध टीम सप्पे भारी यांचा पहिला सेमीफायनलचा सामना असेल. दुसरा सेमीफायनल शिवांश नाव्या विरुद्ध गल्ली बॉईज यांचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. जाऊया आपण सेमीफायनल खेळायला. धन्यवाद. चला मैदान खाली करा प्लीज. मैदान खाली करा. पहिल्या सेमीचा टॉस करून घे विकी. चल लगेच. वरली फायटर्स सप्पे भारी या. प्रॅक्टिस बंद करा. प्रॅक्टिस बंद करा मैदानात प्लीज. सप्पे भारी कॅप्टन या. वरली फायटर या. सप्पे भारी वरली फायटर्स कॅप्टन या लवकर. प्लीज लवकर टॉस करायचा. लवकर या. कॉंग्रॅच्युलेशन टीम वरळीचा सरस बॉईज. आपण सेमीफायनल साठी क्वालिफायर झालात. एक वेगळी मजा पण मैदानामध्ये पाहिली. चला टीम सप्पे भारी या. टॉस साठी या. आलेत. थँक्यू दाऊद. त्याचबरोबर वरळी फायटर कॅप्टन या.
आपला देखील टॉस केला जातोय. 10-10 बॉलचे सर्व क्वार्टर फायनलचे सामने असतील याची संबंधित संघाने नोंद घ्या. सर्व क्वार्टर फायनलचे सामने 10-10 बॉलचे असतील याची नोंद घ्या. चला कॅप्टन या आणि लक्षात ठेवा वरळी फायटर्स ओव्हरचा 5वा बॉल, प्रत्येक ओव्हरचा 5वा बॉल हा मॅजिक बॉल असेल. षटक क्रमांक 1, षटक क्रमांक 2. चला यार मॅच चालू करा, प्रॅक्टिस बंद करा प्लीज. विकी विकी मैदानात जा यार प्लीज. प्रॅक्टिस बंद करा, प्रॅक्टिस कोणी करू नका. टीम आमचे बँड्राचे आमचे सर्व खेळाडू आहेत. आपण प्लीज मैदानात प्रॅक्टिस करू नका, विनंती असेल आपल्याला. मॅचला सुरुवात होते. चला आपण मैदान खाली करा, आपण मॅचला सुरुवात करूया. पहिली क्वार्टर फायनल टॉस साठी आले सागर दाऊद, आपण टॉस करून घेऊया. आमचे शिवसैनिक आहेत, जरा जवळ या. चैतन्य मॅडम यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. क्वार्टर फायनल क्रमांक 1, एका बाजूला पाहिलं सप्पे भारी शिवडी आणि एका बाजूला वरळीचा संघ पाहायला मिळतोय. टॉस केला जातो, कॉलिंग कोण करेल? वरळीचा संघ कॉलिंग करतोय. टेल कॉल केलाय, आलाय हेड. काय निर्णय असेल? फिल्डिंग. 10-10 बॉलची मॅच आहे. बॉलचा प्रत्येक ओव्हरचा 5वा बॉल हा मॅजिक बॉल असेल. ओके, पहिली ओव्हर आणि दुसरी ओव्हरचा 5वा बॉल हा मॅजिक बॉल असेल. ओके, लेट्स प्ले. चला जावा क्वार्टर फायनलला. पहिल्या ओव्हरचा लास्टचा बॉल मॅजिक बॉल, दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल मॅजिक बॉल. हा हॅलो 1 2 3 माइक चेक थोडासा. हॅलो 1 2 3 1 2 3 चेक चेक. थँक्यू. कोण आहेत? नाव्या बाहेर या. आपला पुढचा टॉस आपला आहे, या बाहेर या. टीम मीटिंग घेऊ नका, पण मैदानात बाहेर या. चला या अभिषेक, अभिषेक या. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. सप्पे भारी क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला वरळी फायटर्स आपले दोन्ही बॅटर मैदानात दाखल करा. सप्पे भारी संघ चला या. त्याचबरोबर
त्याचबरोबर वक्रतुंड स्पोर्टचे सर्वे सर्व आमचे सन्माननीय मित्र किरणजी शुभेकर, त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेमध्ये दाखल झाले, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. ओके, म्हणजे आपल्या वक्रतुंड स्पोर्ट्सचे अजून संघ मालक आले नाहीयेत, त्यांचं आपलं सर्वे सर्व अजून हे देखील दाखल होणार, येणाऱ्या थोड्याच वेळामध्ये त्यांची देखील उपस्थिती पाहायला भेटेल. तोपर्यंत आपण जाऊया मैदानाच्या दिशेने महत्वपूर्ण सामन्याकडे. थोडा आवाज वाढव दादा, थोडा आवाज वाढव, नाहीतर फायनल पर्यंत मी झोपलो. थोडासा वाढव. यस बोला. 10 बॉल आहेत, 10 बॉल आहेत, 10 बॉल आहेत. पहिल्या ओव्हरचा 5वा बॉल मॅजिक बॉल, दुसऱ्या ओव्हरचा 5वा बॉल मॅजिक बॉल. ओके, थँक्यू. चला कार्तिक या, कार्तिक या लवकर स्कोरिंगसाठी. आपण महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे स्कोरिंगच्या माध्यमातून, त्यासाठी या. नवीन बॉल सोनू, पिशवी दे नवीन बॉलची. कोणाकडे आहे? चला टीम सप्पे भारी. लक्षात ठेवायचा, पहिल्या ओव्हरचा 5वा बॉल मॅजिक बॉल आहे, दुसऱ्या ओव्हरचा 5वा बॉल आहे मॅजिक बॉल आहे. सप्पेभारी संघाने नाणेफेक जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय. चला दोन्ही बॅटर मैदानात दाखल करा. सागर आणि वंश पाहायला मिळतील. व्यासपीठाच्या समोरून थोडं बाजूला व्हा. अभिषेक नांदगावकर, अभिषेक नांदगावकर आम्ही कॉलिंग करतो आपल्याला. संपूर्ण शिवांश नवव्या संघ व्यासपीठाच्या बाजूला व्हा. त्याचबरोबर कमिटी, संपूर्ण कमिटी चला. विकी आणि विकीची संपूर्ण टीम. ओबो, ओबो सर्व बाउंड्री लाईनला जाऊन उभे राहा प्लीज, कारण की महत्वाची मॅच आहे. सर्वांनी बाउंड्री लाईनला जा. एक एक प्लेअर गेलात तर बरं होईल. हा घे ना टॉस उडवून. चल दोघांचा पण. चला दोघांनी या. शिवांश नवव्या, आयन शिवांश नवव्या, त्याचबरोबर टीम गल्ली बॉईज, गल्ली बॉईज टॉस साठी या. चला या. आयन शिवांश नवव्या, अमीन चला टॉस साठी या. टॉस करून घ्या विनंती असेल. या लवकर टॉस करून घेऊया. टीम आयन शिवांश नवव्या, कॅप्टन अमीन या. आपला टॉस केला जातोय, लवकर या. चला जाऊया पहिल्या सेमीफायनल कडे. 11 वाजून 45 मिनिटं झाली आहेत. बॅटिंगसाठी पाहिले तर एका बाजूला पाहायला मिळतील वंश, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतील. पहिला बॉल उडवलाय, खेळाडू येतील आणि इथे झेल सुटली जाते. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला बॅटर जर पाहिले सागर आणि वंश पाहायला मिळत आहे. टॉस केला जातोय दुसऱ्या मॅचचा, मॅच क्रमांक 2, 10 बॉलचा सामना. पहिल्या षटकातील 5वा बॉल. सेकंड क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनल क्रमांक 2. बघूया टॉस कोणी जिंकलाय. टॉस जिंकलाय गल्ली बॉईज. निर्णय
इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. 10 बॉलचा सामना आहे. अंपर्स आकाशाकडे लक्ष ठेवा. पहिल्या षटकाचा 5वा बॉल हा मॅजिक बॉल आहे. 5वा बॉल हा मॅजिक बॉल असेल. शेवटचा बॉल हा मॅजिक बॉल असेल. लक्ष ठेवा. दोन्ही ओव्हरचा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा आडवा बॅटनी उडवलंय बॉलला आणि तिथे खेळाडू आहेत. वंश यांची खेळी मात्र समाप्त झाली आहे. विकेट पाहायला मिळते. सप्पे भारी या संघाने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी करताना आपण पाहिली आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दाऊद यांनी मात्र अप्रतिम संघ शिवडीतला एकत्रित दाखल केलाय आणि त्यांचा प्रयत्न देखील तितका चांगला पाहायला मिळतोय. चला बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल होतील. बॅटर क्रमांक 2 संजू. एका बाजूला पाहिला आम्ही भारतीय संघाचा खेळाडू संजू सॅमसंगला पाहिलंय, परंतु इथे संजू दुसरे बॅटर मैदानात दाखल होत आहेत. वर्ल्ड फायटर या संघाचे खेळाडू. संजू स्ट्राईक वरती येतील. नॉन स्ट्राईक वरती सागर, कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट. 10 बॉलचे सामने. सेमीफायनल 1 आपला क्वार्टर फायनल 1 आणि 2 एक संघ दाखल झालाय, तो म्हणजे वरळीचा सरस बॉयज सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत. कारण की 10 बॉल आहेत. इथे मात्र मोठी फलंदाजी करावी लागेल, कारण की महत्वाचा विस्फोटक फलंदाज वंश गेलाय माघारी. 3 बॉल आणि 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला शिवडी, एका बाजूला वरळी. कोण जिंकणार? फुलटॉस बॉल लांब 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 आणि इथे पुन्हा एकदा अप्रतिम झेल पाहायला मिळते. विकेट क्रमांक 2 जातील माघारी. अर्थातच खेळी समाप्त झाली आहे. संजू यांची मोठा फटका खेळले होते, परंतु महत्वपूर्ण कामगिरी करू शकले नाहीयेत आणि इथे विकेट पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल. अंपर्स मॅजिक बॉल असेल. बॅटर आपल्याला बॅट बदलावे लागतील. सागर आपल्याला बॅट बदलावी लागेल. मॅजिक बॅट वापरावी लागेल. सनी बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक, शेवटचा बॉल. धावसंख्या 2 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. 2 सांगितलेत. 2 धावसंख्या, 2 रन्स स्कोर बोर्ड पे लगते हुए टीम वर्ली फाइटर्स. 2 विकेट. अच्छी तरह से गेंदबाजी करते हुए गेंदबाज नासिर अच्छा प्रदर्शन करते हुए दिख रहे हैं. क्वार्टर फाइनल नंबर 1 यहाँ पे दिख रहा है. शिवड़ी से उनके सपोर्टर्स बहुत से यहाँ पे आ चुके हैं. देखेंगे आने वाले कुछ ही देर में कौन जाएगा पहला टीम, दूसरा टीम सेमीफाइनल में. हॅलो 1 2 3 माइक चेक. त्याचबरोबर पाहिलं तर षटक क्रमांक 1 देखील समाप्त आपल्याला पाहायला मिळतोय. एका षटकाखेरीज संघाची धावसंख्या जर पाहिली बोल चार बॉलचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय आणि येणारा शेवटचा बॉल हा मॅजिक बॉलचा वापर केला जातोय. हा मॅजिक बॉल पाहूया कशा प्रकारे वापरला जाईल.
शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉलवरती आपण पाहूया मॅजिक बॉलचा वापर केला जातो. या मॅजिक बॉलवरती पहिला बॉल जर पाहिला व्हाईट बॉल टाकला जातोय. पंचांनी दंडित केलंय. एक अतिरिक्त धावफलकावरती पाहायला भेटेल, कारण की षटक क्रमांक पहिल्यातला शेवटचा बॉल आणि ओव्हर क्रमांक दुसरी येथील शेवटचा बॉल. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल मॅजिक बॉलचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे यष्टांचा वेध घेतलाय. पहा इथे काय झालंय. विकेट दिली जाईल का? पंच काय निर्णय देतात? पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. मैदानात जल्लोष पाहायला मिळतोय आणि पंच निर्णय काय देतील ते देखील आपल्याला पाहावे लागेल. पंचांनी नॉट आऊट घोषित केलाय. अर्थातच डॉट बॉल पाहायला मिळतोय. चला शेवटचं षटक हाताळण्यासाठी येथील गोलंदाज क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतील. एक षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. पाहूया बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल होतील. बॅटर क्रमांक 2 कोण आहेत? बॉलर हा कोण आहेत? गोलंदाजीसाठी गोलंदाज क्रमांक 2 आफताब पाहायला मिळत आहेत. महत्वाचं षटक, निर्णायक षटक. आडव्या बॅटने खेळत बॉल चाललाय घोषांक या धावसंख्येवरती. घोषांक धावसंख्येमध्ये बॉल पाहायला मिळतोय. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. महत्वाचं षटक हाताळताना पाहायला मिळतंय. पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय आणि या शेवटच्या षटकावरती आपण पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. चला वेळ घेऊ नका. दुसरा बॉल उडवण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत परंतु इकडे क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झालेत आणि फेकी प्रॉपर पाहायला मिळते. परंतु दोन्ही खेळाडू जर पाहिले तर पॉपिंग क्रीज मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात वरळी फायटर्सच्या संघाच्या. आतापर्यंत बॉल जर पाहिले 2 बॉलचा खेळ झालाय. 7 झालेले आहेत आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 3 बॉलवरती पाहूया एखादा विस्फोटक षटकार जर पाहायला भेटला तर सामन्यामध्ये एक रंगत पाहायला भेटेल. कारण की महत्वाचा सामना आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. जो संघ हरेल तो स्पर्धेच्या बाहेर जाईल. जो संघ जिंकेल. इथे पुन्हा यष्टांचा वेध घेतला. विकेट पाहायला मिळते. दांडी 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 गुल. संघाचे कॅप्टन सागर मात्रे येथील बॅक टू पॅव्हिलियन. विकेट पाहायला मिळते. सागरची खेळी समाप्त झाली आहे. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट आले होते परंतु चांगली खेळी पाहायला मिळाली नाहीये. चांगला सामना पाहायला भेटतोय कारण की आमचे देखील प्रयत्न होते की 4-4 षटकांचा सामना होईल परंतु वेळेचं बंधन आहे मित्रांनो. त्यामुळे कुठेतरी सेमी आणि क्वार्टर फायनल्स आणि सेमीफायनल फायनल या कुठेतरी आपल्याला 10-10 बॉलच्या खेळवावे लागत आहेत. वेळ झाली आहे. एकंदरीत संपूर्ण स्पर्धा आपण यशस्वीरित्या पूर्ण केली आहे परंतु इथे आजूबाजूचा परिसर जर आपण पाहिला तर आपण ह्या संपूर्ण परिसरामध्ये एकंदरीत कुठल्याही प्रकारचा गोंधळ करू शकत नाहीये कारण की रात्रीचे बरोबर 12 वाजलेत. त्यामुळे कुठेतरी आपल्याला स्पीकर बंद करावे लागतोय परंतु यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत जोडलो गेलोय. संपूर्ण येणारी अपडेट मी तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवत राहील कारण की ट्रिपल एस यांनी मात्र अप्रतिम आतापर्यंत कामगिरी केली आहे. येस, मॅजिक बॉलचा वापर केला जातोय. शेवटचा बॉल आहे मॅजिक बॉल. या मॅजिक बॉलवरती पाहूया काही मॅजिक घडलं. एखादा षटकार आला तर 12 धावा ऍड होतील. प्रयत्न पाहूया. वरळी फायटर थोडासा बॅकफुट वरती संघ पाहायला भेटतोय कारण की आतापर्यंत सप्पे भारी या संघ सर्वांवरती भारी पडताना पाहायला मिळतोय. नवीन संघ मैदानात दाखल होतोय. शिवडीचा संघ आहे. एका बाजूला आमच्या वरळीचा संघ आहे कारण की बॅटिंगसाठी बॅटर दाखल होताना पाहायला मिळतात ते म्हणजे सचिन बॅटिंगसाठी आलेत.
कारण की मॅजिक बॉल आहे, शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती आपण पाहूया षटकार येतो का. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि इथे पहा विकेट पाहायला मिळाली आहे. 5 धावांना पॅनलाइज केलं जातंय. काय घडलंय पहा. गडबड झाली आहे, गडबड झाली या स्पर्धेमध्ये. पहा खांद्यावर उचलून घेतलंय. आता मात्र विजयासाठी धावा हव्या असतील त्या म्हणजे 3 धावांची आवश्यकता असेल. 3 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी येणाऱ्या 10 बॉल मध्ये. पहा शेवटचा मॅजिक बॉल काय चमत्कार केलंय. शेवटच्या बॉलवरती विकेट गेली आहे. 3 धावा फक्त पाहिजे जिंकण्यासाठी येणाऱ्या 10 बॉल मध्ये. मॅजिक घडलंय या मैदानामध्ये. संपूर्ण वरळी फायटर संघ बॅकफुट वरती गेलाय. शेवटचा बॉल डॉट होता परंतु एकंदरीत 10 बॉल मध्ये शुभम 8-9 धावा देखील आपण डिफेंड केल्या असत्या परंतु इथे गडबड केली नॉन स्ट्रायकर बॅटरने. नॉन स्ट्रायकर बॅटर माझ्या मते सनी होते. सनी मात्र प्रॉपर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले नाही. त्यानंतर थ्रो फेकी इतकी स्ट्रॉंग पाहायला भेटली त्यांनी लगेच यष्टांचा वेध घेतला आणि कुठेतरी आता येणारे 10 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता असेल. जाऊया आपण येणाऱ्या 2च मिनिटात मैदानाच्या दिशेने. बस चला जाऊया मॅच क्रमांक क्वार्टर फायनल क्रमांक 1 कडे. येणाऱ्या 10 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. पहिला बॉल उडवलाय. खेळाडू आहेत. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. संघ सप्पे भारी हा जाऊन पोहोचलाय तो म्हणजे सेमी फायनल मध्ये. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहिला संघ क्वालिफायर पाहायला मिळतोय. पहिला संघ दाखल झालाय सेमी फायनल मध्ये.
चला पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. क्वार्टर फायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. पहिली आघाडीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. अर्थातच पाहतोय आपण अयान श्रीवंश नाव्या या संघाचे दोन्ही बॅटर्स मैदानात दाखल झालेत. एका बाजूला पाहिलं तर अमीन पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला पाहिलं आमिर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज क्रमांक 1 सनी दाखल झालेत गोलंदाजी करण्यासाठी. महत्वाचा षटक, षटकातील 5वा बॉल हा मॅजिक बॉल असेल याची देखील संबंधित संघांनी नोंद घ्या. गल्ली बॉईज विरुद्ध अयान शिवांश नाव्या एक महत्वाचा सामना पाहायला मिळतोय. एक संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय शिवडीचा सप्पे भारी. हा संघाने परफॉर्मन्स आल्यापासून चांगला केलाय, त्यामुळेच की काय हा संघ जाऊन दाखल झालाय. शेवटच्या बॉलवरती ते 5 धावा महागात पडल्यात, चुका सुधाराव्या लागतील वरळी फायटर्स. चला पहिल्या बॉलकडे जाऊया. षटक क्रमांक 1 घेऊन आलेत. अर्थातच गोलंदाज पाहायला मिळतील, सनी पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय आणि इथे पाहायला गेलं तर झेल देखील सुटलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हर्स मधून खेळाडू जोरात वेगाने येतात बॉलवरती आणि इथे पहिल्या बॉलवरती 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सनी याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. ह्या सणीची देखील चर्चा आपण पाहिली आहे. महत्वाचं षटक आहे. 2 षटकांचा सामना, 10 बॉल हाताळले जातील. जाऊया पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॅकअप बघा किती चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन वरून खेळाडू जोरात आले बॉलवरती. पाहिले तर मी ज्यांना नेहमी म्हणतो फिटनेस मॅन संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत धावतायत. आपल्या संघासाठी त्यांना क्षेत्ररक्षण करावे लागेल, पडावे लागेल, मातीमध्ये लोळावे लागेल, परंतु संघाला जिंकून द्यावे लागेल. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय संकेत यांचं. कालच्या दिवसापासून त्या संघासाठी त्यांनी मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. संकेत पाहायला मिळत आहेत. आमच्या युट्यूबवरती 12 वाजून 10 मिनिटांनी सर्व जोडलेले सर्व आमचे प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा क्वार्टर फायनल क्रमांक पाहायला मिळते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. फेकी पाहिली तर हळूवार पद्धतीने टाकली जाते, कारण की महत्वाचं फेकी एखादा बॉल जर कुठे बाहेर गेला तर 2च्या जागी 3री धाव देखील ऍड केली जाईल. अयान शिवांश नाव्या विरुद्ध गल्ली बॉईज महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांनी मात्र तो सामना जिंकला. 2 बॉल 4 असताना अनिकेतच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आणि तिथे चुकी पाहायला भेटली ती म्हणजे रुपेश पालशेतकर हे मात्र पुढे क्षेत्ररक्षण करण्यासाठी होते. त्यांच्या डोक्यावरून बॉल जाऊन कार्पेटला लागला आणि तिथे 6 धावा पाहायला भेटला. ह्या चुका आहेत, या चुका सुधाराव्या लागतील. पुन्हा एकदा फुल टॉस संकेत येतील. संकेतकडनं मात्र अप्रतिम झेल पकडली जाते. पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. खेळी समाप्त झाली. अर्थातच बॅटर क्रमांक अमीर याची खेळी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. पाहूया कुठले बॅटर मैदानात दाखल होत आहेत. विनायक बॅटर क्रमांक 2 अयान शिवांश नाव्याचा खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या खांद्यावरती देखील जबाबदारी पाहायला भेटेल, परंतु विस्फोटक फलंदाज ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो बॅटर मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. अमीरची खेळी समाप्त झाली आहे. बॉल झालेत आतापर्यंत 4 बॉल झालेत. मॅजिक बॉल आहे. येस, शेवटचा बॉल हा मॅजिक बॉल आहे. बॅट बदलावे लागतील सांगा आपण अंपर्स, कारण की स्पीकर बंद आहे. आम्ही युट्यूब वरती लाईव्ह कॉमेंट्री करतोय. शेवटचा बॉल मॅजिक बॉल असेल. शेवटचा बॉल आणि षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल हा मॅजिक बॉल टाकला जाईल. या बॉलवरती पाहूया 2 धावा आल्या तर 4 धावा ऍड केल्या जातील. पहिले षटक हाताळताना सनी पाहायला मिळत आहेत. रेसमध्ये आहेत सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या, तो सनी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. खेळाडू मैदानात आहेत, रिक्स घेणार नाहीयेत, कारण की आपण पाहिलं एक डायलॉग आहे का चित्रपटातील, रिक्स घेतो इश्क है, परंतु इथे रिक्स घेतली तर महागात पडू शकते. धावसंख्या पाहिली धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 7 या आकड्यावरती 7 धावसंख्या झाली आहे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. चला जाऊया षटक क्रमांक 2 कडे. टीम मीटिंग कमी करा.
हॅलो. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बॉल जर पाहिले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलवरती पाहावे लागेल कारण की बॉल क्रमांक 5 हा मॅजिक बॉल असेल. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. विनायक मात्र पुढे आलेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. मॅजिक बॉलचा वापर केला जातोय. शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉलवरती आता पाहूया किती धावा इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल. लास्ट बॉल आहे. मॅजिक बॉलचा वापर केला जाईल आणि ह्या बॉलवरती देखील पाहूया किती धावा इथे प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. बॅट बदलल्यात. स्ट्राईक वरती पाहिलं विनायक पाहायला मिळत आहे. धावसंख्या पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. 10 बॉलचा खेळ. शेवटचा निर्णायक बॉल. पाहूया कोणाचं अंतिम षटक होत आहे. कोणाची अंतिम स्पर्धा होते. पहा मॅजिक बॉलचा कशा प्रकारे मात्र इथे विकेट घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा उडवलंय बॉल हवेत 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 आणि इथे चुकी पाहायला मिळते. गरज नसताना मात्र इथे विनायकने बॉल वरती मारला. 5 धावा पॅनलाइज केल्या जातील. येणाऱ्या 10 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असेल. गरज नसताना मात्र फटका खेळलेत. चुकी झाली आहे. इथे जर 2 धावा निघाल्या असत्या 12 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 10 बॉलमध्ये. जर हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळले असते तर 2+2 4 धावा ऍड झाल्या असत्या. विजयासाठी 21 धावांची आवश्यकता असली असती. संघ संकटात सापडलाय. हॅलो 1 2 3 माईक चेक. हॅलो. शिवांश नाव्या रॉयल. शिवांश नाव्या रॉयल पुरस्कृत एक भव्य दिव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. मुंबई नव्हे महाराष्ट्र नव्हे भारतातील सर्वात मोठी प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. चला दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हा. लगेच स्पर्धेला आपण सुरुवात करू. महत्वाचा सामना महत्वाची स्पर्धा आणि ह्या बॉलवरती पाहिलं मॅजिक बॉल शेवटचा बॉल होता. त्या शेवटच्या बॉलवरती मात्र विनायकने चुकी केली आणि चुकी कशी केली तर कॅच काढून दिली आणि इथे पाहिलं तर 5 धावांना पॅनलाइजच्या सामोरे जावे लागत आहे. अंतिम दिवस स्पर्धेचा अंतिम 2 सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले आघाडीचे बॅटर 2 मैदानात दाखल झालेत आणि या ठिकाणी जर पाहिलं 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. पहा कशा प्रकारे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत कारण की चुकी झाली आहे आयन शिवांश नाव्या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेने खेळाडूवरती बॉल आढळलाय परंतु 1 धाव इथे प्राप्त होताना पाहायला भेटेल. आतापर्यंत बॉल जर पाहिले तर 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय.
उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बॉल क्रमांक 5 जर पाहिलं तर मॅजिक बॉलचा वापर केला जाईल. 12 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षण खरं पाहायला मिळतंय आणि इथे 2 धावा प्राप्त पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं गल्ली बॉईज या संघाने मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय, अप्रतिम फलंदाजी केली आहे, अप्रतिम खेळ देखील केलाय आणि चांगला संघ, यंग पूर्ण जनरेशन संघ, यंग टॅलेंट संघ मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, पहा काय फलंदाजी केली जाते, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील घेतली जाते आणि इथे संकेत यांची खेळी समाप्त होताना पाहायला मिळते, विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. महत्वाचा आघाडीचा खेळाडू पॅव्हिलियनच्या दिशेने दाखल झालाय. मॅजिक बॉल, शेवटचा बॉल, मॅजिक बॉल पाहायला मिळतोय. एक शॉट आहे, 0 रन्स. धन्यवाद. मॅजिक बॉल आहे, मॅजिक बॉल आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच सर. जाऊया आपण पुन्हा एकदा शेवटच्या बॉलकडे, कारण की महत्वाचा मॅजिक बॉलचा आता वापर केला जाईल. आपल्या स्वतःच्या लाकडी बॅट त्यांना ठेवावे लागतील आणि सिक्सर, सुप्रीमो सिक्सर यांनी नवीन डिझायनिंग केलेल्या बॅटचा वापर केला. कारण की ह्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सुप्रीमो सिक्सर पहिल्यांदा प्लॅस्टिक बॉल लॉन्च करण्यात आला आहे आणि आमच्या प्लॅस्टिक बॉल विश्वामध्ये ह्या बॉलला चांगली पसंती देण्यात आली आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, खेळाडू धावलेत आणि इथे 5 धावाला पॅनलाइज व्हावे लागतंय टीम गल्ली बॉयज या संघाला. पहा काय ह्या मॅजिक बॉलने आतापर्यंत जादू केली आहे. षटक क्रमांक 5 ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. सनीची खेळी समाप्त झाली आहे. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता असेल. 5 बॉल 12. काय अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. पहा गंमत आली आहे या स्पर्धेमध्ये. आता कुठेतरी ट्विस्ट वाढलंय या स्पर्धेमध्ये. गोलंदाजीसाठी पाहिले तर गोलंदाज सिद्धेश पवार पाहायला मिळत आहेत. नाही, गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल होतात ज्याच्या नावाची चर्चा आम्ही नेहमी पाहिली आहे. अभिषेक नांदगावकर पाहायला मिळतील, लेजंड खेळाडू आहेत. अभिषेक नांदगावकर, अनुभव आहे. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, बॉल चाललाय घोषांक क्षेत्रामध्ये आणि इथे 1 धाव पाहायला भेटेल. धावसंख्या पहिली जाऊन पोचली आहे ती 1 या आकड्यावरती. पॅनलाइज झालेत कुठेतरी. आता गल्ली बॉईज संघ संकटात सापडलाय. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता. एक षटकार सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा अलंग द कार्पेट खेळलेला फटका, खेळाडू आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. अजून मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची
आवश्यकता असेल. पहा काय क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे, कारण की हे प्लॅस्टिक बॉल आहे. इथे कधी तुमच्या बाजूने कधी विपक्ष संघाच्या बाजूने निर्णय पाहायला मिळतोय, कारण की या मॅजिक बॉलने ना मॅजिक केली आहे. शेवटचा बॉल जो आहे ना तो आतापर्यंत दोन्ही संघांसाठी घातकी ठरला. एका बाजूला वरळी फायटर आणि आता पाहिलं तर गल्ली बॉईज. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. अभिषेक नांदगावकर यांची अनुभव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, लेग फिरकीचा जादूगर पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज जर पाहिले त्यांची चर्चा आम्ही नेहमी करतो प्रत्येक स्पर्धेत. अभिषेक नांदगावकर, मुंबईमध्ये ज्यांच्या नावाची चर्चा, मुंबईमध्ये ज्यांच्या नावाचा डंका आम्ही पाहिलाय ते गोलंदाज. 2 बॉल विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. आणि इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल हवेत 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 आणि इथं विकेट पाहायला मिळते. गल्ली बॉईज संपूर्ण संघ संकटात सापडलाय. आता येणारा मॅजिक बॉल जादू पाहायला भेटेल. या मॅजिक बॉल वरती षटकार आला तर विजय संघ ठरेल, तो म्हणजे गल्ली बॉईज हा संघ. या मॅजिक बॉल कडे. हा बॉल घातकी बॉल आता पाहायला मिळणार आहे. जर या बॉलवरती चौकार आला तर 8 धावा पाहायला भेटतील. या बॉलवरती षटकार आला तर 12 धावा पाहायला मिळतील. सामना अजून संपला नाहीये, कारण की ह्या बॉलची जादू येणाऱ्या आता शेवटच्या बॉलवरती पाहायला भेटेल. बघा काय मस्तपैकी निर्णय ठेवला या स्पर्धेमध्ये. काहीतरी वेगळं पाहायला भेटलं. 5 संघ दाखल झाले होते, त्यांच्यामध्ये रेस लावली, त्यांना पळायला लावलं, त्यांचा फिटनेस चेक करण्यात आला. फिटनेसमध्ये पाहिलं तर एकंदरीत सरस बॉईज या संघाचा खेळाडू सोनू मात्र प्रथम क्रमांकावरती पाहायला मिळाला. परंतु इथे आता शेवटचा बॉल आहे, बॅट फिरवावी लागणार. आता इथे पाहायचं नाहीये की पॅनलाइज होऊ का काय होऊ. आला षटकार, आला चौकार तर संघ गल्ली बॉईज हा जाईल मेगा सेमी फायनल मध्ये. जर गोलंदाजीमध्ये अभिषेक यांनी चांगली गोलंदाजी केली तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर पाहिला, बॉल घेऊन पळतायत. तिसरी धाव देखील पाहायला भेटेल. आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे आणि इथे पाहिलं तर संघ जिंकलाय, तो म्हणजे अयांश शिवांश नवव्या सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. गल्ली बॉईज संघ स्पर्धेच्या बाहेर जातोय. जो शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त झाली होती ती चुकी कुठंतरी महागात पडताना पाहायला मिळते. क्रिकेट 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 काय मॅच पाहायला मिळतात पहा. या बॉलने मात्र सर्वांच्या झोप उडवल्यात.